श्रीशास क्रिएशन मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आता काहीच दिवसात आपले सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी विराजमान होणार आहे। मग आपल्या गणपती बाप्पासाठी आपण स्वतःसाठी आणि कस्टमरांना जास्त सेलिंग असं होणारं प्रोडक्ट आहे। हे बघा, असं हे नैवेद्याचं पान बघा, बघायला किती छान वाटतं आणि कशी ही डिझाइन केलेली आहे, क्रिएट केलेला आहे, कलर कॉम्बिनेशन सगळं काही आपल्या व्हिडिओ मध्ये आहे। आणि हा जो कर्व काढलेला आहे ना, तो विदाउट हाताने कर्व दिलेला नाहीये, तो एका सिंपल ट्रिकने काढलेला आहे। तर ती ट्रिक कोणती, तर तो पूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका। हे कलर कॉम्बिनेशन, ही रेन कोणती लावली, सगळं काही माझ्या व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला सेलिंगचा एवढा चान्स जास्त आहे ना की तुम्ही काही जे प्रोडक्ट आहे ते जास्त बनवू शकता। जसे की नैवेद्याचं पान, गणपतीचा पाट जो की पूजेसाठी लागतो, चौरंग आसन आणि ज्या हाफ मॅट रांगोळ्या आहेत त्याचा जास्तीत जास्त सेल होतो। त्यामुळे प्लीज जर तुम्ही सेलिंग करता तर हे प्रोडक्ट आहे ते तुमच्याकडे जास्त असले तरी काही नाही। आणि ह्याचा वापर फक्त गणपती पूजेसाठीच असा नाही, जेव्हा घरात कुठचेही शुभ कार्य करतो तेव्हा आपण देवाला नैवेद्य देतो, तेव्हा आपण अशा प्रकारे जर ठेवला तर लक्ष्मीपूजन, दिवाळी प्रत्येक सण येत आहे। त्यामुळे प्रत्येक सणाला आपण हे छान असं नैवेद्याचं पान यूज करू शकतो। फक्त वन यूज साठी नाही, प्रत्येक शुभ कार्यासाठी आपण ह्याचा वापर करतो। चला तर हे आपण कसं छानपैकी बनवलं ते आपण पूर्ण व्हिडिओ बघूया आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा। बाय। तर हा आहे नॉन ओव्हनचा बेस म्हणून मी वापरत आहे, त्याची लिंक पोस्टमध्ये टाकलेली आहे। व्हिडिओ येतं, शॉर्ट व्हिडिओ येतं, त्याच्या बाजूला पोस्ट हा ऑप्शन आहे, तिथं क्लिक केल्यावर खाली गेल्यानंतर तुम्हाला मी म्हणजे प्रोडक्ट आहे यूज करते ते तिथे टाकलेले आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता। स्क्रोल केल्यावर तुम्हाला येईल। हा मी फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे। तर ही बघा, अशा पद्धतीने ह्याची जी खालची लेवल आहे ती आपल्याला लेवल करून घ्यायची आहे, जी खालची साईड आहे ह्या फॅब्रिकची ती। आणि त्याचबरोबर आपल्याला वरची साईडही लेवल करून घ्यायची आहे। कुठं जर क्रॉस वगैरे असेल तर पूर्ण आपला डायग्राम चुकतो, त्याच्यासाठी आपल्याला कैचीच्या साहाय्याने हे स्ट्रेट असं कट करून घ्यायचं आहे। ही बघा, ही साईड आणि ही साईड। त्याच्यानंतर आपल्याला मेजर टेप घ्यायची आहे आणि बरोबर आपल्याला मेजर टेपच्या साहाय्याने अशी ठेवून 4.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। खालून 4.5 इंचावर बरोबर मार्क केलं मी। त्याचनंतर त्याचबरोबर खालच्या साईडनं पण मी बरोबर 5 इंच घेतलेले आहे, हे बघा, आणि तिथं मार्क करून घेतलेली आहे 4.5 इंच आणि 5 इंच। असं समजलं का तुम्हाला? ही जी उंची आहे ती 4.5 आणि खालून रुंदी आहे ती 5 इंच अशी। तर आता पुढे बघा, तुम्हाला कुठचाच कर्व काढता येत नसेल की गोलाकार शेप कसा द्यायचा, आपला क्रॉस होतो, तर काही हरकत नाही, तुमचा एकदम परफेक्ट असा तुमचा कर्व येणार आहे। तो कसा काढायचा तो दाखवते। आणि ही जी लांबी आहे ती बरोबर 12 इंच आहे, म्हणजे 1 फुटाचं हे जे आपण नैवेद्याचं ताट बनवतो ते आहे। तर आता बघा, मी तुम्हाला दाखवते की विदाउट तुम्हाला जर शेप येत नसेल तर जिथं आपण आता 4.5ला आपण टिक मार्क करून घेतले होते ना, तिथं त्या टिक पॉईंटला बरोबर आपल्याला ताट ठेवायचं आहे। खालच्या साईडला ठेवायचं नाही, वरच्या साईडला ठेवायचं आहे। तो 12 इंच जिथं आपण टिक वर केलं एकदम तिथं 4.5 इंचाला इथं केलं होतं ना, तिथं ताटाचं टोक ठेवायचं आणि छानपैकी असं वर आपल्याला हे कर्व द्यायचं आहे। जर तुम्हाला वर जरा त्रिकोण कसा करा छोटासा, जो की हाताने तुम्ही करू शकता। आणि त्याच्यानंतर आपला हा जो शेप आहे तो एकदम रेडी राहणार आहे। बघा, तुम्हाला बघायला कसा वाटतो हा बघा, पट्टीच्या साहाय्याने जरासं टोक द्या, बाकी आपला जो कर्व आहे तो देऊन झालेला आहे। अशा पद्धतीने ताटाच्या साहाय्याने आपण योग्य असा शेप देऊ शकतो। तुम्हाला कुठचाही कशाचीही गरज नाही की म्हणजे कर्व देण्यासाठी तुम्ही काय करू शकता। मी फक्त हायलाइट करून दाखवते, अशा पद्धतीने आपण कर्व दिलेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा किती छान असा ह्याचा कर्व येतो तो। आणि बघा, मी जरा हायलाइट करते कारण ते तुम्हाला दिसण्यासाठी म्हणून असं चॉकच्या मी हा जो खडूस वापरते कारण मला ते कम्फर्टेबल होतं, कारण जेव्हा मी प्रेस करते तेव्हा दोन्ही साईडला त्याचे निशाण उठतात त्यासाठी। तर हा बघा,
ताटाच्या साह्याने असं आपल्याला छान, आणि खाली जसं आहे स्ट्रेट घ्यायचं आहे आपल्याला, कुठेही आपल्याला आणि हे करायचं नाही आहे, ड्रॉ करायचं नाही. ताटाच्या साह्याने हा बघा असा आपल्याला शेप एवढा सुंदर, आणि हाताच्या कॉर्नने पण तेवढा निघाला नसता, एवढा चांगला हा शेप हा बघा निघालेला आहे. बघा किती छान असा हा कर्व निघालेला आहे, आणि खूप छान असं हे आपलं पान दिसत आहे. त्याच्यानंतर ही बघा बरोबर मधोमधची शिरोरेषा उठलेली आहे. 2 पानाचा भाग जो जातो ना, ती पट्टीच्या साहाय्याने लगेच तो आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे, कारण तो आपण जेव्हा फोल्ड करतो तो बरोबर उठलेला असतो, त्यामुळे आपल्याला त्याची मेजरमेंट घ्यायची काही गरज नाही. त्याच्यानंतर आता ह्याला आपण शिरोरेषा द्यायच्या आहेत, त्या दाखवते तुम्हाला कशा द्यायच्या आहेत त्या. स्टार्टिंगला हे बघा पहिला जो घ्यायचा आहे आपल्याला बरोबर 2.5 इंचावर घ्यायचा आहे. वरून जी लाईन दिसते ते 2.5 इंचावर. परत आपल्याला ही जी आहे ती 2.5 इंचावर घ्यायची आहे. अशा आपल्याला ह्या 2.5 इंचावर घ्यायच्या आहेत, ह्या बघा अशा पद्धतीने. आणि लास्टला जो राहतो तो भाग आपण सोडून द्यायचा आहे अशा पद्धतीने. तर आता सेम काय करायचं, हे जे आपण ड्रॉ केलेल्या शिरोरेषा आहे ना त्यांना हायलाईट डार्क करायचं अशा पद्धतीने. खडूने जरा जास्त हे करायचं, कारण काय आता हे आपल्याला असं पलटी करायचं आहे. पलटी केल्यानंतर काय करायचं आहे, जर हाताने असा थाप मारायची आहे, त्याने काय होणार, चॉकचा जो हे आहे शॅडो तो ह्याच्यावर उठणार आहे अपोजिट साईडवर. तुम्हाला दिसत नाही तो, पण मला दिसतोय लाईट कसा उठलाय तो. आता सेम मी त्याच पद्धतीने ह्या साईडलाही मारणार आहे, कारण कॅमेऱ्यातून झूम नाही आहे जास्त, त्यामुळे तुम्हाला दिसत नाही, पण याच्यामध्ये दिसतं. तुम्ही अशा प्रकारे तुम्ही ड्रॉ करू शकता, जेणेकरून तुमच्या दोन्ही बाजू सेम येतील. कारण परत मेजरमेंट घेऊन करायला इकडे क्रॉस झालं तिकडे असं झालं, त्यापेक्षा काही जे शॉर्टकट असतात ना ते बघून केलेलेच बरं असतात. अशा पद्धतीने काही टिप्स ट्रिक्स असतात त्या छान अशा असतात. ही एक ट्रिक होती, तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. बघा किती छान आता आपलं हे पान ड्रॉ झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर ह्याचं असं म्हणजे कटआउट काढून ठेवायचं असेल तर तुम्ही कटआउट काढून ठेवा. कटआउट काढून ठेवल्याने तुम्हाला परत मेजरमेंट घेऊन काढायची गरज नाही. जेव्हा नेक्स्ट टाईम असेल तेव्हा तुम्ही तो यूज करू शकता. असा हा बघा हा कटआउट आहे, तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही काढून ठेवू शकता. त्याच्यानंतर आता ह्याला कलर कोणते द्यायचे, तर हा बघा एक डार्क शेवाळी कलर आहे, एक डार्क ग्रीन कलर आणि एक लाईट कलर, 3 कलर आहेत ते आपण यूज करणार आहोत. ते झालं सांगून. आता ह्याला जी बॉर्डर आहे ना ती आपण रेनने लावायची आहे. गोल्डन कलरची रेन आहे ही बघा, ही मी मेशोवरून घेतलेली आहे. ही पण मी तुम्हाला लिंकमध्ये देते पोस्टमध्ये. ह्या जी रेन आहे ना आता दाखवली त्याच्यात 2 प्रकार येतात. एक जी रेन असते ना ती डबल असते आतून, आणि ती ना आपण कपड्यांना यूज करू शकतो. आणि दुसरी जी आहे ना ती एकदम पातळ अशी येते, ती ह्या आपण नॉन ओव्हन बेसला डेकोरेशन आयडियाना यूज करू शकते. कारण ती पातळ असल्यामुळे व्यवस्थित आपल्या नॉन ओव्हनला चिकटते आणि ती निघत नाही. ही बघा तुम्हाला दाखवतेच आता मी. ही बघा अशा पद्धतीची, ही जी मोठी दिसते ना जाड ती पातळ आहे आणि शाईन होते, आणि ही जी दुसरी आहे ना ती डबल कोटिंग आहे आणि ती आपण कपड्यांना यूज करतो, तोरण वगैरे बनवतो ना त्याच्यासाठी. अशा पद्धतीच्या ह्या 2 आहेत. एक आहे ती आपण रांगोळी किंवा आपण क्राफ्ट करतो तेव्हा यूज करू शकतो. ती खूप पातळ अशी आणि छान अशी दिसते, कारण ती ग्लूगनला व्यवस्थित चिकटते, आणि ही जाड असल्यामुळे ती कपड्यांनाच योग्य. हे बघा ह्या दोघातला असा फरक आहे. चला तर आपण आपलं पुढे आता करून घेऊया, कंटिन्यू करूया. तर हा बघा जसा आपण पानाचा शेप काढला आहे ना त्याच शेपला बरोबर आपल्याला आता ही रेन आहे ती लावून घ्यायची आहे गोल्डन कलरची. परत एकदा सांगते की ही जर तुम्हाला रेन पाहिजे असेल तर ती मी ह्याच्यामध्ये देते, माझ्या पोस्टमध्ये टाकते. ज्याला कोणाला पाहिजे असेल तिथून घेऊ शकता. ती जास्त काही महाग नाही आहे, स्वस्त आहे ती. ही मीटर आहे, म्हणजे 70 रुपयाला ही आपल्याला 18 मीटर मिळते. म्हणजे तुम्ही बघा किती स्वस्त आहे. 70 रुपयाला 18 मीटर आहे मेशोवरती. ह्याची लिंक आहे ती मी पोस्टमध्ये टाकलेली आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता ज्याला पाहिजे तेव्हा. ही लावायला खूप छान आणि एकदम स्वस्त अशी भेटते, त्यामुळे ज्याला पाहिजे त्याने ती घेऊ शकता. चला तर हे झालं.
आणि त्याच्यानंतर आता आपल्याला कलर कॉम्बिनेशन कसं देणार, कारण आपला ड्रॉइंग करून झालेली आहे, म्हणजे आपला जो डायग्राम आहे तो काढून झालेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला जी मच्छी रेषा आहे ती आपल्याला डार्क जो ग्रीन कलर सगळ्यात आधी तुम्हाला एकदम डार्क दाखवला होता, काळपट बॉटल ग्रीन, त्या कलरने ही आता मी शिरोरेषा आहे त्या पानाच्या काढून घेत आहे. हा बघा, अशा पद्धतीने तुम्ही बघा व्यवस्थित एकदम. आणि जेव्हा आपण ही शिरोरेषा किंवा हा बॉर्डर लावतो तेव्हा जी आपण गोल्डन रेन लावलेली आहे ना त्याच्या पुढे येता कामा नये, बरोबर कट टू कट गोल्डन रेनपर्यंतच लावायचं आहे. जर पुढे आली तर तो पूर्ण शो गोल्डन रेनचा जाणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण घाईघाईत काय होतं, आपण पटकन करतो आणि एकदा ग्लू गन चिकटली ग्लू की मग तो निघताना मुश्किल होतं. म्हणून काही गोष्टी असतात ते जेव्हाच्या तेव्हाच तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला दुसरी साईड ही तशीच लावून घ्यायला पाहिजे. फक्त जी सांगितली ती काळजी तुम्ही घ्या. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. पूर्ण व्हिडिओ स्किप कुठेही न करता बघा, कारण आपण आता जे कलर कॉम्बिनेशन करणार आहोत ते दिसताना 3D लुक किंवा जे हायलाईट होतं ते म्हणजे ॲक्च्युली खरोखरचं कसं आहे पान, हे जे कलर कॉम्बिनेशननेच आपली जी रांगोळी आहे ती छान दिसते, कस्टमरला घेण्यासारखी वाटते. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप कुठेही करू नका, कारण छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स असतात त्या खूप इम्पॉर्टंट असतात. त्याच्यानंतर हा जो त्याच्यात लाईट कलर होता तो त्या एक त्रिकोण जो लास्टचा राहिला त्याच्यात मी भरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो शेवाळी कलर आहे तो कलर ह्याच्यामध्ये भरून घेतलेला आहे. म्हणजे एका बॉक्समध्ये आपले 3 कलर शेड झालेले आहेत. पहिला आहे तो एकदम बॉटल ग्रीन, त्याच्यानंतर ग्रीन आणि त्याच्यानंतर शेवाळी कलर, असे हे 3 कलर कॉम्बिनेशन आपल्या एका बॉक्समध्ये बसलेले आहेत. तसंच सेम परत आपल्याला हे जो बॉक्स आहे त्याच्यात पहिला डार्क ग्रीन आपला बॉटल ग्रीन लावलेलाच आहे, त्याच्यानंतर आपल्याला डार्क ग्रीन लावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जसा सांगितला तसा आपल्याला मेहंदी कलर जो आहे लाईट ग्रीन तो कलर भरायचा आहे. असे आपल्याला हे सगळे बॉक्स एक एक करून सांगितलेल्या पद्धतीने पहिला जो सगळ्यात पहिला जो बाहेरची आउटलाईन आहे तो डार्क ग्रीन, नंतर त्याच्यापेक्षा म्हणजे बॉटल ग्रीन, डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन, अशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे. कोणाला जर कळलं नसेल तर मला मेसेज करू शकता, कारण कलर कॉम्बिनेशन मेन आहे. बघा कसं आपलं पान आहे ते हायलाईट होतं ते. आणि खरंच हे जे तुम्हाला व्हिडिओ दिसतं ना त्याच्यापेक्षा रिअली खूप छान असं वाटतं. हे जेव्हा आपण बघतो ना तेव्हा रिअल बघायला खूपच छान असं हे नैवेद्याचं पान वाटतं. आणि आता आपली गणेश चतुर्थी जवळच आलेली आहे आणि हे नैवेद्याचं पान आहे ते खूप असं सेलिंग होणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, तुमचा जे म्हणजे ऑनलाईन जसं की इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप थ्रू तुम्ही तो म्हणजे मेसेज टाकत राहा, म्हणजे इमेज आहे ती टाकत राहा. कारण पुन्हा पुन्हा तुम्ही टाकत राहा, 2 दिवस झाले की 2 दिवसांनी परत टाकायचं, 2 दिवस, कारण लोक बघून बघून ठेवतात, आज करूया उद्या करूया असं होतं. त्यामुळे ती गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवा की आपलं जे प्रोडक्ट आहे ते 2-2 दिवसांनी परत परत टाकत राहा. जे तुमचे नातेवाईक आहेत त्यांना तुम्ही दाखवा, त्यांच्या घरी जावा आणि तुमचे प्रोडक्ट जाताना घेऊन जा. कारण बाजारात जर डायरेक्ट गेली तर त्यांना ते म्हणजे ऑन द स्पॉट घ्यावे लागते, त्यांचं जे मेजरमेंट आहे ते त्यांना परफेक्ट मिळेल असं तुम्ही त्यांना समजावून पटवून सांगा की असं असं आहे, आपण तुम्हाला मेजरमेंट घेऊन व्यवस्थित असं करून. आता चौरंग आहे, तर चौरंगाचे शेप वेगवेगळे असतात, कोणाचा मोठा असतो छोटा असतो. त्या पद्धतीने तुम्ही तुमची मार्केटिंग करा स्वतःहून. सांगा की आपण तुमचं कस्टमाइज म्हणजे तुमच्या चौरंगाची मेजरमेंट घेऊन आम्ही तुम्हाला त्या साईजचा बनवून देतात. मार्केटमध्ये गेल्यानंतर जी साईज अवेलेबल आहे ती तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यावी लागते. त्यापेक्षा तुम्ही कस्टमाइज करून देता. तुम्हाला जर रंग म्हणजे रांगोळी पाहिजे तर ते कलर तुम्ही तुमच्या चॉईसने सांगू शकता किंवा तुम्हाला काय घालायचं आहे. आता एखाद्या घर आहे, त्या घरातलं सरनेमनुसार आपल्याला ती रांगोळी की असं घालायचं आहे की हायलाईट करायचं आहे की सावंतांचा गणपती, असं वेगवेगळे जे येतात ना त्या पद्धतीने त्यांचं सरनेम घेऊन तुम्ही काहीतरी असं त्यांना हे करू शकता की स्पेशल असं दाखवून देऊ शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. परत भेटूया नवीन आयडिया नवीन रांगोळीमध्ये. चला बाय.